नमस्ते. नेहमीप्रमाणे तरी कायमसाठी आणि ताजा, स्वच्छ, निर्मळ अशा सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. आणि अर्थातच आपली सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना तर कायमच आहे. विद्यार्थ्यांशी माझा अक्षरशः काय वाटेल तो संवाद होतो. म्हणजे विद्यार्थ्यांनी माझ्याशी काय बोलावं याला काही मर्यादाच नाही, काही बंधन नाही. वेगवेगळ्या कोर्सेसच्या वेगवेगळ्या बॅचेसवर जे माझे तास होतात ते तो कोर्स आणि त्याचं सिलेबस यानुसार काही एक क्रम ठरलेला आहे. पण आमच्या तासाचा एक नियम असतो, ते म्हणजे विद्यार्थी माझ्याशी वाटेल ते बोलू शकतात. आम्हाला ही शाळेमध्ये इंग्लिश हा विषय शिकवायला सावरकर बाई होत्या. त्या नुसत्या आम्हाला आई सारख्या नव्हत्या, आजी सारख्या होत्या. आणि आज माझं जर काही इंग्लिश बरं असेल तर मी त्याचं सर्वस्वी श्रेय सावरकरबाईंच्या चरणी अर्पण करतो. आणि त्यांनी इतकं उत्तम शिकवलेलं असूनही जर आज माझ्या इंग्लिशमध्ये काही त्रुटी असल्या, उणिवा असल्या, काही कमी राहून गेलेलं असेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मी पत्करतो. पण आता तुमच्याशी या गप्पा मारताना सावरकरबाई आठवण्याचं कारण आमचं त्यांच्याशी पण विद्यार्थी म्हणून असं नातं होतं की आम्ही काय वाटेल तो विषय त्यांच्याशी बोलू शकायचो. तशी त्यांची सूचना असायची, काय वाटेल ते बोललात तरी चालेल. फक्त एक नियम असायचा, तो म्हणजे जे बोलायचं ते इंग्लिश मधूनच बोलायचं. आणि मला आजपर्यंत लक्षात आहे की आम्ही ते इंग्लिश आणि सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचं ठरलेलं पाठ्यपुस्तक, त्याचा एक लेसनचा क्रम, असलं सगळं जन्मात कधी विचारात घेतलं नाही. सावरकरबाईंच्या तासाची वाट पाहायचो आणि मनात ठरलेलं असायचं की आज बाईंशी काय बोलायचं. कारण मी म्हणलो तसं त्या आमच्याकरता नुसत्या आई नव्हत्या, आजी होत्या. आजी होत्या. आणि जणू तो आजीचा थरथरता हात आशीर्वादासाठी आपल्या पाठीवर असावा अशा एका श्रद्धेतून. पण शाळेमध्ये त्यांच्या तासाला अक्षरशः काय वाटेल ते, इतकं की काल कुठला तरी सिनेमा पाहिला असेल, आवडला असेल किंवा बोर वाटला असेल, तरी आम्ही त्या गप्पा सावरकरबाईंशी मारायचो. किंवा तिकडे वेस्ट इंडिज मध्ये भारताची मालिका चालू आहे, त्यावेळेचं वेस्ट इंडिज उत्तम टीम होती आणि भारत अवघड परिस्थितीचा सामना करतोय. टेस्ट मॅचचा आता 5वा दिवस शिल्लक आहे आणि तो खेळून काढायचा आहे. आणि आम्हाला दिलासा एवढाच असायचा की अजून सुनील गावस्कर खेळतोय आणि नाबाद 49 वर आहे. तर एकीकडे त्या 5व्या दिवसाची जाऊन कॉमेंट्री ऐकण्याची उत्सुकता असायची. पण सावरकरबाईंच्या तासाला आम्ही गप्पा मारायचो की बाई गावस्कर 49 वर नाबाद आहे. आता हे वाक्य मी तुम्हाला मराठीत सांगितलं, पण सावरकरबाईंची एकच अट असायची, वाटेल ते बोला, पण जे बोलायचं ते इंग्लिश मध्ये बोलायचं. आपोआप आमचं इंग्लिश सुधारत गेलं. आता तो नियम माझ्या तासालाही लागू असतो.
आणि मुलं माझ्याशी काय बोलू शकतील केव्हा, याला कुठलंही बंधनच नाही. नियम हा की जर मुलांचा हात असा वर दिसला, मुलं मुली म्हणजे विद्यार्थी, तर शक्यतो मी जे आहे तिथे थांबून विचारतो, बोल. आणि खरोखरच विद्यार्थी माझ्याशी अतिशय प्रेमाने वाटेल ते बोलतात. अगदी अलीकडे घडलं, पहिल्यांदा घडलं असंही नाही. हा प्रश्न मला पूर्वी सुद्धा वेळोवेळी काही विद्यार्थ्यांनी किंवा काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पण विचारला होता. अगदी परवाच्या एका तासाला एका विद्यार्थिनीने हात वर करून विचारलं की सर, प्रश्न पर्सनल वाटेल, मी विचारते आहे, नाराज होऊ नका, आणि तुम्हाला जर वाटलं की याचं उत्तर देऊ नये तर काही हरकत नाही. तिने विचारलं की तुमच्या खिशाला नेहमी 2 पेनं असतात. आम्ही नेहमी पाहतो की तुमच्या खिशाला 2 पेनं असतात, तर ती 2 पेनं का? अर्थातच मी हसलोच, कारण काही विचारलेलं चालतंच. तिला मी म्हणालो की मला पूर्वी सुद्धा हा वेळोवेळी प्रश्न अनेकांनी विचारलाय. तुला मी ती 2 पेनं का असतात तुला आणि वर्गाला सांगीन, पण यापूर्वी मला असं ज्याने विचारलं त्याला मी पहिलं वाक्य नेहमी सांगितलेलं आहे की मला आयुष्यामध्ये बायको सोडून सगळ्या गोष्टी 2 लागतात. वर्ग पण असा खळखळून हसतो, आणि वर्ग खळखळून हसत असेल तरच तास घेण्यामध्ये मजा आहे. पण मी तुम्हाला पण खरंच सांगतोय, हे खिशाला 2 पेनं. आता पाय जमिनीवर ठेवून व्यावहारिक कारण एवढंच आहे की त्यातलं एक पेन निळं, की ज्याने एरवी काही लिहायची वेळ आली तर मी लिहितो, आणि दुसरं लाल आहे, कारण की मी आहे जन्मजात मास्तर, शिक्षक. मी मानतो की माझ्या आयडेंटिटीमध्ये आपण IAS ऑफिसर आहोत, याला आहे एक महत्वाचं आनंददायक स्थान, पण त्याच्याही वरचं स्थान आहे आपण शिक्षक असणे. मलाही माझी जर कोणी ओळख विचारली, अनेक सार्वजनिक कार्यक्रम होतात, तिथे मी बोलण्यापूर्वी ओळख करून द्यायला काहीतरी कोणाकडे तरी जबाबदारी असते. काही वेळा ते विचारतात. अशा सर्वांना मी सांगतो की 3 शब्द किंवा 3 फ्रेजेस मध्ये ओळख करून दिलेली चालेल. पहिला आहे भारत मातेचा कार्यकर्ता, ही माझी ओळख. दुसरा आहे असाच एक कार्यक्रम होता, वेळापत्रक जरा लांबत गेलं आणि सूत्रसंचालन करणारा अतिशय इंटेलिजंट आणि उत्तम सूत्रसंचालन करत होता, म्हणून त्यांनी आपला कार्यक्रम लांबलाय, आपल्याला खूप उशीर झालाय, म्हणून धर्माधिकारी सरांची ओळख मी अधिक लांबवून देत नाही, तुम्हाला मी त्यांची ओळख एवढी करून देतो. आणि मग ते म्हणाले, सरस्वतीचा पुत्र. आवडलं मला की मी साधना करतो, ज्ञान साधना, म्हणून पुत्र सरस्वतीचा. आणि अशी ओळख करून देण्याचे मी आभार मानले आणि त्यांना सांगितलं की त्या निमित्ताने तुम्ही माझ्या आईचा सुद्धा फार मोठा सन्मान केलात, तुमच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. अशी मी ज्याला माझी खास ओळख मानतो, असा दुसरा शब्द म्हणजे सरस्वतीचा पुत्र. तिसरा येतो विवेकानंदांचा विद्यार्थी. हेच शब्द, विवेकानंदांचा विद्यार्थी. अजून मी शिष्य हा सुद्धा शब्द वापरत नाही, कारण तो सुद्धा फार मोठा आहे. शिष्य असण्याची पण पातळी खूप वरची आहे. अगदी लहानपणी आपोआप मला विवेकानंद सापडले आणि संगत तेव्हापासून जुळून गेली ती गेलीच. असा मी त्यांचा विद्यार्थी. अशा 3 संज्ञांच्या ओळखींनाही वेढणारा चौथा शब्द आहे
शिक्षक. तुम्ही सगळे एव्हाना कदाचित वैभव निंबाळकर नाव ऐकलं असेल, ओळखत असाल. मला आनंद आहे की वैभव चाणक्य मंडल परिवारचा एक उत्तम विद्यार्थी, कार्यकर्ता, फॅकल्टी आणि वयाच्या केवळ 21व्या वर्षी पहिल्या अटेम्प्टला तो IPS ला सिलेक्ट झाला. 2009 हे वर्ष होतं आणि तेव्हापासून आसाममध्ये उत्तम कामगिरी करतो आहे. दुर्दैवाने अलीकडे आसाम आणि मिझोराम पोलीसमध्ये जी गोळीबारी झाली त्याच्यामध्ये तो स्वतः जखमी झाला, पण त्याच्याशी तो अत्यंत धीरोदात्तपणे संघर्ष करतोय. तो ज्या वर्षी IPS झाला त्या वर्षीच्या त्याच्या अभिनंदनाच्या कार्यक्रमामध्ये त्याचे वडील खूप आनंदाने बोलले, म्हणाले आम्हाला चाणक्य मंडल परिवार बद्दल काय आवडतं तर इथे एक असे IAS ऑफिसर आहेत की जे स्वतः शिक्षक आहेत. नंतर कार्यक्रमाचा समारोप करताना मी त्याच्या वडिलांना म्हणालो की मी असा IAS ऑफिसर नाहीये की जो शिक्षक आहे, मी असा शिक्षक आहे की जो मधली 10 वर्ष IAS ऑफिसर सुद्धा होता. ही शिक्षक असणे ही आयडेंटिटी नितांत मोलाची आहे, पण तिचं मुख्य काम आहे सर्व विद्यार्थ्यांची सर्व प्रकारचा मोकळेपणाने वाटेल तो संवाद चालू शकतो. विद्यार्थ्यांच्या मनात हा विश्वास आणि भरोसा पाहिजे की आपण सरांशी काही बोलू शकतो, आपण बोलू शकत नाही असं काहीच नाही. म्हणून परवाच्या तासाला विद्यार्थिनींनी विचारलं की तुमच्या खिशाला 2 पेन असतात. मला बायको सोडून सगळ्या गोष्टी 2 लागतात. खरंच मला वाटत आलं की खरंच खूप गोष्टी अशा आहेत की ज्या मला 2 लागतात. एकावर समाधान होत नाही किंवा ती कुठली तरी गोष्ट अशी नाही एकच काहीतरी निवड, तर मला ते भयंकर अवघड होऊन बसतं. खूप वेळा खूप जणांशी गप्पा मारताना त्यांनी समजा मला काही प्रश्न विचारला. शासनामध्ये अधिकारी म्हणून सुद्धा वेगवेगळी जी कामं करत असते तेव्हा जर बरोबर हाताखाली काम करणाऱ्यांनी जर काही प्रश्न विचारला किंवा पत्रकार भेटायचे आणि साहेब तुम्ही अमुक अमुक निर्णय घेतला, तो का घेतला, असं मी जर थांबलो तर मनामध्ये किमान 2 कारणं उगवून येतात. कुठलं तरी एकच असं कमी घड, कुठली तरी 2 कारणं. मी विचार करतो का होत असेल असं, आणि मग उगाचच मला वाटतं की माझी जन्म तारीख 2 आहे, त्याचा काही आहे का संबंध की नाही मला प्रत्येक गोष्टी 2 लागतात. जन्म तारीख 2. मी घरातला मुलगा नंबर 3 आहे, म्हणजे शेंडेफळ. थोरली मुलं म्हणजे असतात जबाबदार, गंभीर, चौकोनी, आणि घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावर असते ना. पण धाकटी मुलं म्हणजे शेंडेफळ, कौतुक खूप वाट्याला येतं आणि जबाबदारी काही नाही, उन्हाडक्या उंडारणे गावभर. असा मी मुलगा नंबर 3 आहे, पण जावई नंबर 2 आहे. माझ्या सासू सासऱ्यांचा मी जावई नंबर 2 आहे. कुठलाही पदार्थ खायचा झाला तर असा तो केवळ एक खाऊन असं माझं भागत. कालच डोक्यात होतं की पावभाजी बऱ्याच काळात आपण खाल्ली. आम्ही जरा एका थोड्याशा दुःखद कारणासाठी पण गेलो होतो मुंबईला. चाणक्य मंडल परिवारचे स्थापनेपासूनचे विश्वस्त आणि मुंबईतले एक उत्तम बांधकाम व्यावसायिक सचोटीचे माधवराव जोगळेकर हे शनिवारी 6 नोव्हेंबरला आपल्यातून गेले. 88 वर्षाचे होते. जायचं तर आपल्या सगळ्यांनाच आहे आणि हे कितीही माहिती असलं तरी दुःख राहतच.
त्यांच्या सर्व घरचे, कारण हा परिवार आहे, भेटायला गेलो होतो. ते सुद्धा परिस्थितीला खूप धीरोदात्तपणे सामोरे जात आहेत. आणि अशी जोगळेकर काकांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करून पुन्हा आता आपल्या कामाला लागायचं म्हणून पुण्याकडे येत असताना मग सहकुटुंब थांबून एका लाडक्या ठिकाणी पावभाजी, एकावर माझं भागत. तेव्हा पावभाजीच्याही डिशेस 2 आणि ते सुद्धा पहिल्या डिश बरोबर एक ब्रेड जोडी, ती एक्स्ट्रा आणखी, म्हणजे 2 ब्रेड जोड्या. इकॉनॉमिक्स मध्ये एक लॉ ऑफ मार्जिनल डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी नावाचा खूप बेसिक सिद्धांत आहे की एखादी वस्तू किंवा सेवा आपण जेव्हा घेतो तेव्हा तिच्या पहिल्या युनिटनी जे आपल्याला समाधान मिळतं ते नंतरच्या युनिटना कमी कमी होत जातं. मार्जिनल, सीमांत उपयोगिता, मार्जिनल युटिलिटी. त्यामुळे समजा पहिली पावभाजी खाल्ली तर त्याच्यानंतर दुसरी खाताना मिळणारा आनंद पहिल्या पावभाजीपेक्षा कमी असतो आणि तो पुढे कमी कमी होत जातो असं अर्थशास्त्र म्हणतं. पण माझ्या या 2च्या गंमती पुढे अर्थशास्त्र पण पराभूत ठरतं. कारण दुसऱ्या युनिटला माझं समाधान पहिल्यापेक्षा जास्ती वाढतं आणि मग ते त्यानंतर कमी होणं. म्हणजे मी ग्राफ काढायचं झालं तर आधी तो असा चढतो समाधानाचा ग्राफवर, पहिल्या युनिटवरून दुसऱ्या, आणि मग उतरतो. मग तिथे थांबावं. त्यामुळे पदार्थ खायचे झाले माझे जे काही आवडते असतील, समजा साबुदाणा खिचडी, स्ट्रॉबेरी मिल्कशेक, हे पावभाजी, आणि मुळामध्ये आवडत नाहीत असे काही पदार्थच नाहीत. एवढंच आहे की आता गेली 25 पेक्षा जास्त वर्ष मी फक्त व्हेजिटेरियन, शाकाहारी आहार करतो. पण तिथे पण असं 2, त्या डिशेस 2 लागतात. तऱ्हातऱ्हांचे वेळोवेळी प्रश्न समोर येतात ना, की तुमचा सगळ्यात आवडता सिनेमा कोणता, तुमचं सगळ्यात आवडतं गाणं कोणतं, तुमच्या सगळ्यात आवडत्या कादंबऱ्या कोणत्या. हा दरवेळी मला एक प्रकारे अडचणीचा प्रश्न असतो, कारण असं कोणतं तरी एक असं मला नाहीच सांगता येत. खरोखर सांगतोय, सुदैवाने वाचन भरपूर झालं आणि ती सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि चालू राहायलाच हवी. पण जे झालं त्याच्यामध्ये मी फिक्शन म्हणजे कादंबऱ्या सुद्धा भरपूर वाचल्यात आणि मराठी किंवा मग हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांच्या मधल्या मराठीमध्ये भाषांतरित केलेल्या अगदीच मोजक्या मी हिंदीत सुद्धा वाचल्यात. पण विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या शब्दात सांगायचं तर आपण इंग्रजी वाघिणीचं दूध पिऊन पुष्ट होतो, तसं वाचन सुद्धा मग इंग्लिश मधलं भरपूर, आणि अगदी चिनी कादंबऱ्या, रशियन, स्पॅनिश, अरेबिक, फ्रेंच, जर्मन यातलं सुद्धा उत्तम उत्तम साहित्य मी ठरवून वाचलंय. एवढंच आहे की ते इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट. मला सर्वात आवडलेल्या, भावलेल्या, घडवणाऱ्या कादंबऱ्या तर असं कुठलं एक असं नाहीच बोट ठेवता येत. नुसता लेखक टॉल्स्टॉय जरी घेतला तर तिकडे मला रशियन साहित्यामध्ये टॉल्स्टॉय आणि दोस्तोव्स्की यांच्यामध्ये तरतम करता येत नाही, नंबर लावता येत नाही. दोघंही ग्रेट आणि दोघंही असे एका उच्च स्थानावर ठेवलेले. इतकंच काय, त्या दोस्तोव्स्कीच्या वाचलेल्या कादंबऱ्यांचा विचार करायचा झाला तर मला फायनली त्याच्या 2 कादंबऱ्यांमध्ये मग पहिला किंवा दुसरा लावताच येत नाही नंबर. क्राईम अँड पनिशमेंट आणि ब्रदर्स कॅरॅमझॉव. आणि टॉल्स्टॉयची सुद्धा वॉर अँड पीस आणि ॲना कॅरेनिना, आपल्या आपल्या अर्थाने दोन्ही महान कलाकृती. अन्य वाचलेल्या कादंबऱ्यांचा सुद्धा विचार करायचा झाला तर मला जोसेफ हेलर
हा मूळचा इंग्लिशमधनच लिहिणारा लेखक अतिशय उत्तम आवडतो, त्याचं सर्वच साहित्य. पण अशी कादंबऱ्यांची क्रमवारी लावायचा प्रयत्न करायचा झाला तर मला या जोसेफ हेलरची कॅच 22 या नावाची एक कादंबरी आणि रॉबर्ट पिर्सिग इंग्लिशमधनच लिहिणारा, तुलनेने त्यांनी कमी लिहिलंय पण त्याची झेन अँड द आर्ट ऑफ मोटरसायकल मेंटेनन्स अशा नावाची अफलातून कादंबरी आहे. या दोनामध्ये मला असा नंबरच लावता येत नाही की नाही ह्याच्यात हा नंबर 1 बरं. आवडलेले सिनेमे तसे एकूण जनरल खूप इंग्लिश, हिंदी, मराठी भरपूर पाहणं अजूनही चालू असतं आणि त्यातनं लावायचा झाला नंबर तर मला अवघड जातं. मग मला म्हणावं लागतं की नाही फक्त इंग्लिश घ्या आणि तरी त्या इंग्लिश मध्ये असा कुठला तरी एकच की दी मोस्ट फेवरेट, सगळ्यात टॉप आवडलेला, अवघड जात. मला त्या सर्वोच्च स्थानावर निदान 2 इंग्लिश सिनेमे ठेवावेच लागतात की त्याच्यामध्ये मला नंबर पहिला आणि दुसरा करता येत नाही. एक आहे फिडलर ऑन द रूफ या नावाचा अप्रतिम, अतिशय सखोल, प्रचंड अर्थपूर्ण असा चित्रपट. आपल्या ह्या वाटेल ते मालिकेमध्ये केव्हा ना केव्हा तरी पुढे यातल्या प्रत्येकाविषयी मी तुमच्याशी बोलणारच आहे. आणि दुसरा आहे फॉरेस्ट गंप. असे मागणं पियानोचे सूर येत असतात. सिनेमाची पहिली फ्रेम चालू होते तिथे जणू त्या संगीताच्या सुरावर तरंगणारं पीस आणि असं स्क्रीनवर ते पीस असं वेडवाकडं भरकटतंय, ते कुठेतरी एका झाडावर विसावतं. एवढ्यात वाऱ्याची झुळूक येते, पुन्हा तिथून उडतं. उतरत 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 असे ते कुठेतरी रस्त्यावर कुठेतरी टेकलंय आणि शेजारनं भरकन कार जाते आणि पुन्हा ते पीस हवेमध्ये वर उठतं आणि सावकाश येऊन ठेपतं एका बुटावर आणि तिथून असा कॅमेरा सावकाश वर येतो. माझा एक अत्यंत आवडता आणि बहुआयामी अभिनेता टॉम हँक्स एका वाहत्या रस्त्याच्या किनाऱ्यावर फुटपाथवर ठेवलेला बेंचवर बसलाय आणि कॅमेरा त्याच्या चेहऱ्यावर येतो. इथून सिनेमा चालू होतो. उडत्या पिसाची उपमा. साधं पाहताना मला वाटलं की हे जीवनाचं किती सुंदर रूपक आहे. आपल्या जीवनाला दिशा कशी मिळत जाते. कुठलं तरी वारं येतं, त्याच्याबरोबर उडत कधी आपण वर जातो, कधी खाली जातो, कधी विसावतो, कधी पुन्हा प्रवासाला सुरुवात होते. त्या पहिल्या फ्रेम्सनीच पकड घेतली असा नितांत आवडता फॉरेस्ट गंप. गाणी सगळ्यांच्या मधनं नंबर 1 तर गाणं तर नाहीच आहे ठरवता येणार, पण एक हिंदी मी भरपूर ऐकली आहेत. अलीकडचं संगीत काही साधारणपणाने मला फारसं भावत नाही एवढं नाईलाजाने सांगतो, पण एक जो हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्ण युगाचा जमाना अशामध्ये मी भरपूर पाहिलेली ऐकलेली आहेत गाणी. पण त्या सगळ्यांच्या मधनं अंतिम निवड करायची झाली तर माझं मन किमान 2 गाण्यांवर येऊन ठेपतं. दोन्हीचा कवी साहिर लुधियानवीच आहे आणि एक आहे गुरुदत्त की जो माझा अत्यंत लाडका दिग्दर्शक आणि अभिनेता आणि दुर्दैवाने त्यांनी कमी वयाचा असताना कुठल्या तरी एक प्रकारच्या झपाटून टाकणाऱ्या निराशेतून पण आत्महत्या केली. तो एका प्रतिभावंताचा अंत चटका लावून जाणार आहे आणि पोकळी निर्माण करणार आहे. त्या गुरुदत्तचे अनेक चित्रपट एकाहून एक ग्रेट आहेत, पण त्यातला प्यासा आणि त्या प्यासामध्ये मोहम्मद रफीच्या हॉन्टिंग आवाजामध्ये हे साहिर लुधियानवीचं असामान्य काव्य, सचिन देव बर्मन त्यांना सचिनदा म्हणत असत, त्यांनी अजरामर करून ठेवलंय असं गाणं आहे, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. तुम्हाला सगळ्या जगातलं सगळं काही मिळालं तरी काय, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. मला माहिती आहे की या वाटेल ते मालिकेमध्ये मी पुढे बहुधा एका एपिसोड मध्ये फक्त याविषयी तुमच्याशी बोलणार आहे.
पण रफीचं ते गाणं माझं अत्यंत आवडतं, म्हणजे नंबर 1 वर आहे. पण ते एकटं नाही. दुसरं पुन्हा गायक मोहम्मद रफीच आहे. आता चित्रपट येतो हम दोनो, ब्लॅक अँड व्हाईट, देवानंद हिरो, आणि जयदेवचं संगीत आहे. कवी पुन्हा एकदा साहिर लुधियानवीच, आणि गाणं येतं मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया. जीवन आहे, चढ उतार चालणारच, यश अपयश, सुख दुःख, आशा निराशा, आणि बहुधा यशापेक्षा अपयश जास्त, आशेपेक्षा निराशा जास्त, चढापेक्षा उतार जास्त, आणि सुखापेक्षा दुःख जास्त. हे तर जीवन कळलेले बुद्धापासून तुकारामापर्यंत सगळ्यांनी आपल्याला समजावून सांगितलंच आहे. काय काळजी करायची? पण ते सगळं अंगावर घेत हर फिक्र को धुएं में उडाता चला गया, वाटणारी प्रत्येक काळजी, सतावणारी चिंता अशी मी धुराबरोबर उडवून देत मी, असं अप्रतिम गाणं, अशी दोन. म्हणून जर मराठीकडे सुद्धा आलो तर असं कुठल्या तरी एका गाण्यावर फायनली मला बोट नाही ठेवतात की किमान यावं लागतं 2, की मी यांच्यामध्ये क्रम नाही लावू शकत. एक काव्य गदिमा द ग्रेट असं करायचं असतं त्यांचं नाव निघाल्यावर, आधुनिक महाकवी, गीत रामायण आपल्यापर्यंत आणून पोहोचवणारे. त्यांचं आहे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. हे गाणं आशाबाईंनी अजरामर केले. लक्षात घ्या जाता जाता की पुन्हा ते 2 गायक गायिकांच्या मध्ये सुद्धा लताबाई आणि आशाबाई यांच्यातनं कोणा एकाची निवड करताच येत नाही. इतक्या दोघी महान आहेत आणि त्या शतायुषीपेक्षा अधिक व्हाव्यात. पण या हे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख हे आशाबाईंनी गायलेलं गाणं. मी नेहमी स्वची ओळख, अरे तू स्वतःला ओळख, किंवा अगं तू स्वतःला ओळख हा मुद्दा सांगतो तेव्हा नेहमी या गाण्याचा संदर्भ देतो. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले, पाण्यात पाहताना डोकोनिया क्षणैक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. बाकी सगळे ज्याला वेडविद्र म्हणतायत, काळ म्हणतायत, म्हणून त्याच्या बरोबर खेळत नाहीत, त्याला खेळायला घेत नाहीत, भावंड त्याला विचारत नाहीत, भेटतो तो प्रत्येक जण त्याला धाकच दाखवतोय, म्हणून ते दुःखी आहे आणि सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे. त्याला जेव्हा आत्मप्रचिती येते आणि स्वतः मधला एक राजहंस सापडतो, तो साक्षात्काराचा क्षण, हे मराठीतलं माझं एक सर्वात लाडकं गाणं. दुसरी कविता भारा तांबे यांची आहे. ते पण गाणं म्हणून लताबाईंनी अजरामर केलंय. ते येतं जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. कवी वर्य भारा तांबे म्हणतात की एक दिवशी जायचंय, काय बिघडणार आहे कोणाचं? सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुला क्रम आचरतील, आणि सखे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपुल्या कामी लागतील, उठतील बसतील हसुनी खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय. म्हणून तो प्रवास करत कवी येतो की अशा जगास्तव काय कुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे, हरिदूता का विन्मुख व्हावे, का जिरवू नये शांतीत ठाय, मी जाता राहील कार्य काय. ईश्वर, अध्यात्म आणि आहे त्या जीवनामध्ये त्याचा शोध घेत आपण पुढे सरकूयात, अशी माझी सर्वात लाडकी 2 गाणी. आज तुमच्याशी गप्पा मारताना त्यावर मी विचार करत होतो आणि मला सहज वाटलं की मानवी जीवनाचाही दोनाकडून एकाकडचा प्रवास असतो. एका बाजूला ही सर्व विश्वाची निर्मिती, की त्या मूळ एकातून 2 प्रकृती आणि पुरुष, आणि त्या प्रकृती आणि पुरुषाचा सर्व खेळ म्हणजे ही सर्व विश्वाची निर्मिती. ती विश्वाची निर्मिती पण समजावून घ्यायची आहे आणि स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहून आपलं स्व ओळखायचं आहे. हा सुद्धा प्रवास अनेकातून 2कडे आणि त्या 2तून एकाकडचा आपला प्रवास होतो. तो 2कडून एकाकडचा प्रवास म्हणजे सुद्धा एक कोहम कडून सोहमचा प्रवास. आणि जर या विश्वाची सर्व लीला आपल्या अस्तित्वासकट
की मूळ ह्या दोन तत्वांचा खेळ असेल तर ती दोन्ही तत्व सुद्धा मूळ कोणातरी एकाच तत्वापासूनची निर्मिती आहे. एकोहम बहुश्याम. ते जे काही होतं ते एकले होते. ज्ञानोबा माऊलींनी आणि वेदापासून आपल्या अध्यात्म विचारात सांगितलेलं ते स्वसंवेद्य होतं. ते वायूशिवाय श्वास करत होतं. पण त्याला वाटलं मी अनेक व्हावे. एकोहम बहुश्याम. त्या एकानी अनेक होताना आधी केलं दोन, प्रकृती आणि पुरुष. आणि आता त्यांची सर्व विश्वाची लीला म्हणजे त्यांचा खेळ चालतो. आणि तोच प्रवास आपण जेव्हा उलटीकडनं करू म्हणजे कोहम पासून सोहम, आपण सुद्धा हे विश्वाचं आणि आपलं रहस्य जाणून घेताना दोनापर्यंतही पोचतो. त्या दोनातून एकाकडे जायचं असतं. असा हा आपला प्रवास. मला वाटलं जगणं ही त्या दोनची गंमत आहे, पण जगण्याचा प्रवास हा त्या दोनातून एकाकडे जाण्याचा, असा अद्वैताचा आपला सगळ्यांचा प्रवास आनंददायक होवो ही नेहमीप्रमाणे प्रार्थना. पुन्हा भेटूयात. पण आता तुम्हाला माहितीच आहे की त्यावेळपर्यंत आणि कायमच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा.